लाडू आहे ना बर्थडेच्या दिवशी हसतच नव्हती. चला स्टार्टिंगपासून सांगते. इथे आहे ना लाडू मस्तपैकी बलून्स फुगवत होता तिचा आधी काका आणि लाडू मस्त बलून्समध्ये खेळत होती आणि हा ड्रेस आहे ना तिच्या आत्याने आणलेला आहे. त्याच्यामुळे तो लूज होतोय आणि न्यू ड्रेस घातलाय तिला आज आत्तूने आणलेला. उन्हाळ्याचे असे स्लीवलेसच तिला घालणं प्रिफर करेल मी. कारण की घामोळ्या येणं वगैरे बेबीजमध्ये खूप आढळून येणार आहे. आणि इथं मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं आधी काकाने. एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं आणि लाडू पण त्या डेकोरेशनला बघून हसत होता. इथे पप्पा आणि लाडू मस्त स्पीकर लावून डान्स करत होते मोठे-मोठे आणि लाडू पण डान्स करण्यामध्ये एकदम व्यस्त होती. आजी, पणजी आजी सगळे बाहेर तयार होऊन बसले होते. फक्त मीच तयार नव्हती झाली. मी तयार झाल्यानंतर एकदा आम्ही मस्त केक कट करायला घेतला आणि लाडू केकला बघून फार खुश झाली. तिला असं झालं त्याला चिवडू का काय करू? आणि बर्थडेच्या दिवशी मॅडम आमच्या हसतच नाही. एकदम बदमाशगिरी करत होत्या. बिलकुल हसायला तयार नाही. तिला हसवणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. एकदम छोटासा क्यूटसा असा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला लाडूचा. आमच्याकडनं जेवढं बजेट होतं तेवढं आम्ही सगळं सेलिब्रेट केलं. जेवढे जण आले होते तेवढ्या जणांमध्येच केक कट करून घेतला आणि लाडूला नादी लावता आहे ना, फोटो काढून घेतले. मॅडम फोटो त्या हसतच नव्हत्या. जाम आहे ना मखडत होत्या फोटोसाठी. मग एक छोटा मुलगा आला यांच्या मित्राचा आणि तो आहे ना खेळायला खेळायला करत होता तिच्यासोबत. म्हटलं थांबून घ्या आता. केक वगैरे कट केला आणि लाडूला खाऊ घातला. खाऊ घातलं तर मॅडमला फक्त क्रीम खायची, पाव नाही खायचा आहे. पण मी तिला जास्त केक नाही दिला आणि हां, याची आणि लाडूची तर अलग लेव्हलची मस्ती चालू होती अर्धा तास तरी. मस्त लाडू उभी पण राहिली होती 5-10 मिनिटं आणि लाडू ना अजून चालायचं नाही शिकली. 1 इयर कंप्लीट झालंय. ती चालायचं लवकरच शिकेल आणि मी तिची व्हिडिओ अजून छान-छान शूट करेल. आणि इथे मस्त खाली बसून आहे ना फ्रॉकीमध्ये ना छोटे पोरं इरिटेट होता. पण माझी लाडू फ्रॉकीमध्ये अजिबात इरिटेट होत नव्हती. मस्त रिस्पॉन्स करत होती, खेळत होती. फक्त हसत नव्हती त्या दिवशी आणि चिडचिड करत होती थोडीफार. इतकी नाही पण छोटं बाळ आल्यानंतर लाडू नॉर्मल झाली आणि लाडूला आत्या खेळवत होत्या. आत्यासोबत खेळताना तर आम्ही तर फार एन्जॉय करतो. त्याचं तर विचारायचंच नाही. इतका एन्जॉय करतो की बापरे! आणि त्या मुलाला बघून ते अजून एन्जॉय करत होते. इकडं-तिकडं तिला असं वाटत होतं त्याच्या मागे मी पण पळावं. पण अजून तिला काही पळता येत नाहीये ना. त्याच्यामुळं ती खाली बसल्या-बसल्याच खेळत होती आणि त्या दोघांची मस्ती काही संपतच नव्हती. असा होता आजचा दिवस. थँक सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.